नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज मी तुमच्यासोबत शेअर करते टेस्टी, हेल्दी, हाय प्रोटीन आणि हाय फायबर पराठा रेसिपी. तर बघा, वेट लॉस प्रत्येकालाच करायचा आहे, पण त्याचबरोबर आपल्याला टेस्टीसुद्धा खायचं आहे. तर घरच्या साहित्यामध्ये अगदी इझिली बनणारा हा मी हाय प्रोटीन, हाय फायबर हेल्दी पराठा ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता, लंच डिनरमध्ये सुद्धा खाऊ शकता. तर त्यासाठी बघा, इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अगदी चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलेलं आहे. 1 चमचा थोडंसं तेल घालायचं. तुम्ही इथे बटरसुद्धा घालू शकता आणि हळूहळू पाणी घालून आपण ह्याला मळून घ्यायचं आहे. त्याच्या आधी इथे मी 1 चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर खूप मऊ न मळता थोडं थोडं पाणी घालत थोडासा घट्ट डो बनवायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता मी असं घट्टसर पीठ मळलेलं आहे. आता या पिठाला आपण तेल लावून ठेवून देऊया. तर आता इथे सुद्धा अगदी 2 ते 3 थेंब तेल वापरलेलं आहे मी आणि ह्या तेलामध्ये आपण पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि मग हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे असंच. तर पीठ ना, जर तुम्ही जास्त पाणी घालून मळलं तर पीठ एकदम सॉफ्ट डो बनतो. तर थोडंसं कमी पाणी घालून किंवा अगदी मोजकंच पाणी घालून जास्त वेळ मळलं तर मग आपले पराठे फुटत नाहीत आणि मग मैदा घालायची सुद्धा गरज पडत नाही. तर इथे बघा, हा साध्या गव्हाच्या पिठाचा डो मी बनवून तयार केलेला आहे. आता आपण याला झाकून ठेवूया. आता आपण बनवून घेऊया एक वाटण, जे की आपल्या हेल्दी पराठ्याला थोडीशी टेस्ट देईल. तर इथे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. याचा जाडसर कूट करून घ्यायचा. आता एका कढईमध्ये तेल गरम करून भाज्या घालायच्या आहेत. आता तेल गरम झाल्यानंतर जिऱ्याची फोडणी देऊन मी इथे बारीक चिरलेली शिमला मिरची घातलेली आहे. आता उकडलेला बटाटा घालते. इथे मी गॅस बंद केलेला आहे, कारण आपण ज्या भाज्या घालणार आहोत त्यांना पाणी सुटलं की मग आपलं जे स्टफिंग आहे ते थोडंसं त्याला थोडंसं पाणी सुटेल म्हणून. मग इथे मी भरपूर असं पनीर घेतलेलं आहे. 1 वाटी गाजरचा खीस घेतलेला आहे. 1 वाटी बीटरूटचा खीस घेतलेला आहे. थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे. त्याच्यानंतर आपण जो ठेचा बनवला होता तो घेतलेला आहे. ऑरेगॅनो किंवा तुम्ही पिझ्झा हर्ब्स जे असतात ते घालू शकता इथे चवीसाठी. थोडेसे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत मी. आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं. आता इथे गॅस मी बंद केलेला आहे, कारण गाजर आणि बीटरूटला पाणी सुटलं तर मग पुन्हा आपल्याला ते पाणी आटेपर्यंत वाट बघावी लागेल. सो त्यासाठी मी इथे गॅस बंद केलेला आहे. गाजर आणि बीटरूटमध्ये खूप सारे फायबर्स असतात. त्याबरोबर आपण कॅप्सिकम घातलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदासुद्धा घालू शकता आणि बाइंडिंग चांगलं यावं म्हणून मी अगदी छोटासा 1 बटाटा घेतलेला आहे. आता हे मिश्रण जे आहे हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपण गरम तर केलंच नव्हतं, पण कढई थोडीशी गरम होती. सो जेव्हा तुम्ही हे थंड करता तेव्हा असे छान याचे गोळे बनतात, जे की तुम्ही स्टफिंगसाठी वापरू शकता. टेस्टला अतिशय टेस्टी हा पराठा होतो. आता इथे आपण जे पीठ मळलं होतं त्याच्याकडे येऊया. पीठ आपण आणखी एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे. जितकं पीठ आपण मळतो ना, जितका जास्त वेळ, तितका वेळ ते पीठ असं छान त्याला चिकटपणा येतो आणि मग पराठा फुटत नाही. त्याच्यानंतर आपण यातला एक गोळा काढून घेतलेला आहे किंवा पेढा म्हणू शकता आणि त्याला अशा पद्धतीने खोलगट वाटी किंवा आपण जसं मोदकाला किंवा पुरणपोळीसाठी स्टफिंग बनवण्यासाठी आपण जसं बनवतो त्या पद्धतीने बनवायचं आहे आणि जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने हा गोळा किंवा हा पेढा मिटवून घ्यायचा आहे आणि छान असा बघा तुम्ही मस्त असा गोळा तयार झालेला आहे. थोडंसं पीठ टाकायचं. हा पराठा पिठावर लाटणं खूप गरजेचं आहे. सो खाली मी पोळपाटावरती सुद्धा पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण याला लाटून घ्यायचं आहे. तर लाटताना बघा, अगदी खूप जास्त प्रेशर देऊन न लाटता वरच्यावरती अगदी हळूवार लाटून घ्यायचा आहे पराठा. तर अगदी पातळ न लाटता थोडासा गुबगुबीत पराठा ठेवायचा आहे, कारण तुम्ही बघितलेलं आहे आपण भरपूर असं स्टफिंग भरलेलं आहे. याच्यानंतर याच्यावरती थोडीशी कलोंजी म्हणजेच कांद्याचं बी आणि थोडीशी कोथिंबीर लावून हा पुन्हा छान लाटून घ्यायचा आणि गरम तव्यावरती तुपामध्ये छान दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. तर तवा गरम झालेला आहे, त्याच्यावरती मी पराठा टाकून घेते. तर हा पराठा मी फक्त आणि फक्त तुपावरच भाजून घेते. तुम्ही तेलावरती सुद्धा भाजून घेऊ शकता, पण तुपामध्ये गुड फॅट चांगले असतात, जास्त असतात. सो मी इथे तेलाचा न वापर करता तुपाचा वापर करते. अगदी दोन्ही साईडने छान कलर येईपर्यंत आपण भाजून घ्यायचा हा पराठा. लहान मुलांना, मोठ्यांना, सगळ्यांनाच हा पराठा खूप जास्त आवडतो आणि याच्यामध्ये जे आपण स्टफिंग बनवलेलं आहे बीटरूट, पनीर आणि
इतर भाज्यांचं, ते सुद्धा खूप छान टेस्टी लागतं. फक्त ते मी जे वाटण दाखवलं होतं ते तुम्ही नक्की याच्यामध्ये ॲड करा. बाकी ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स नसतील तरी चालेल. हा पराठा तुम्ही दह्याबरोबर सर्व करू शकता किंवा तुम्ही पुदिना आणि मिरचीची जी चटणी बनवतो त्याच्यासोबतसुद्धा सर्व करू शकता. तर इथे बघा मी पुन्हा असे छान पराठे सगळे बनवून घेते आणि अगदी ब्रेकफास्ट असो, लंच असो किंवा डिनर असो, तुम्ही कोणत्याही वेळेला हा पराठा नक्की बनवून तुमच्या फॅमिलीला सर्व करू शकता. याच्यामध्ये भरपूर असे प्रोटीन्स, भरपूर असे फायबर्स असल्यामुळं हा खाल्ल्यानंतर तुम्हाला भूकसुद्धा लागत नाही. आता माझ्या मुलीला चीज घालून पराठा हवा होता, सो मी बेसला थोडंसं चीज टाकून त्याच्यावरती हा गोळा भरत आहे, जो स्टफिंग आपण बनवलं होतं त्याचा. तर लहान मुलांसाठी तुम्ही असं व्हेरिएशनसुद्धा करू शकता. डब्यामध्ये सुद्धा हा पराठा अगदी योग्य ऑप्शन आहे. फक्त तुम्हाला स्टफिंग जर तुम्हाला अगदीच वेळ होत असेल तर तुम्ही याचं स्टफिंगसुद्धा रात्री बनवून ठेवू शकता आणि डब्यालासुद्धा ही रेसिपी किंवा हा पराठा देऊ शकता. इथे मी सर्व केलेला आहे पराठा चटणी, दही आणि मिरचीच्या लोणच्यासोबत, जे की मी घरी बनवलेलं लोणचं आहे. सो फायनली आपले वेट लॉस पराठे तयार आहेत. याची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि तुमची छानशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग बाय.